आईच्या मृत्यूनंतर तिच्या आठवणींनी घायाळ झालेले हृदय आणि डोळ्यातून ओघळणारे अश्रू घेऊन तो अंत्यदर्शनासाठी निघाला। दुसरीकडे मुलाची प्रतीक्षा करीत कुटुंब अंत्यसंस्काराच्या तयारीत गुंतले होते। इतक्यात मुलाच्या अपघाताची वार्ता कानावर पडताच कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार आणि सारे गाव शोकसागरात बुडाले। मिरज तालुक्यातील समरोळी येथे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। मृणालिनी किरण कुदळे, वय 55, यांचे गुरुवारी पहाटे 5:30 ते 6च्या दरम्यान निद्रावस्थेतच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले। त्यांच्या आकस्मिक जाण्याने कुदळे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले। मात्र या वेदनांच्या जखमा ओल्या असतानाच त्याच दिवशी मृणालिनी यांचा पुत्र सौरभ किरण कुदळे, वय 27, राहणार समडोळी, याचाही अपघाती मृत्यू झाला। आईच्या निधनाची बातमी कळताच सौरभ बेंगलोरहून तातडीने समडोळीकडे निघाला। अभियंता म्हणून एका कंपनीत कार्यरत असलेला हा तरुण आईच्या अंत्यदर्शनासाठी येत होता। मात्र नियतीने क्रूर खेळी खेळली। हुबळी धारवाड मार्गावर त्याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला आणि तो जागीच गतप्राण झाला। वडील किरण कुदळे आणि नातेवाईकांवर दुःखाचा असा महाआघात झाला की अश्रूही थिजले। सौरभला अपघातानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। मृतदेह गावात पोहोचताच वातावरण शोकाकुल झाले। सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून गावही सुन्न झाले। शनिवारी रात्री आईवर तर शुक्रवारी सायंकाळी सौरभवर अंत्यसंस्कार करण्यात आले। शनिवारी सकाळी मायलेकांच्या अस्थि विसर्जनाचा विधी पार पडणार आहे। सौरभच्या पश्चात वडील किरण कुदळे, एक भाऊ, आजी, चुलता चुलती असा परिवार आहे। कुदळे कुटुंब मूळचे दुधगाव, तालुका मिरज येथील, सध्या ते समडोळीत राहतात। त्यामुळे ही दोन्ही गावे या घटनेनंतर शोकसागरात बुडाली। दुधगाव समडोळीच्या स्मरणात ही घटना दीर्घकाळ कोरली जाईल।